कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या शेतीतून रिंग रोडचा निर्णय प्रशासनाने घेतला होता, मात्र त्याला अद्यापही यश आलेलं नाहीये। त्यांचं आंदोलन आपल्याला हे कायमच पाहायला दिसून आलेलं आहे। आता मी जिल्हा अधिकारी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एक्झॅक्ट समोर त्यांचं 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एकीकडे सगळीकडे देशभक्ती आणि साजरा मोठा उत्साहानं होत आहे, आणि दुसरीकडे जर पाहत असेल तर या ठिकाणी आता काळे फीत लावून त्यांनी एक या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देखील दिलेला आहे। आपण जर बॅनर बघितला तर आत्मक्लेशचं आंदोलनचा त्यांनी इशारा दिलेला आहे। या ठिकाणी आता संपूर्ण महिला भगिनी डोक्यावर टोपी घालून रिंग रोड आणि अशा काळ्या फिती लावून या ठिकाणी सरकारचा निषेध व्यक्त करताना दिसून येत आहे। आपल्यावर जे प्रमुख आहेत करण गायकर नेहमी हे आंदोलन मध्ये असतात, त्यांनी आता या ठिकाणी देखील सहभागी झालेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे। काय सांगाल भाऊ, एकीकडे आज स्वातंत्र्य दिन साजरा करताय, दुसरीकडे आपण काळे फीत लावून आंदोलन करताय, काय आपली भूमिका? देश स्वातंत्र्य फक्त राजकारण्यांसाठी आणि शासकीय अधिकाऱ्यांसाठी झालेला आहे। देश सर्वसामान्यांसाठी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र झालेलाच नाहीये। अहो, हे नाशिक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि MSIDC चे अधिकारी मिळून या सर्व रिंग रोड बाधित शेतकऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलताय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी चुकीची माहिती देऊन या रिंग रोडच्या संदर्भात सर्व घोटाळे केलेले आहेत। यांनी बिल्डरांना, अधिकाऱ्यांना आणि राजकीय नेत्यांना त्यांच्या पुनर्वसनासाठी, त्यांच्या जमिनींना रस्ता फ्रंटला आणण्यासाठी या सगळ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम हे आयुष प्रसाद करताय। त्याच्या निषेधामध्ये आज आम्ही हे आत्मक्लेश आंदोलन करतोय। देश स्वतंत्र झालाय, हो, आम्हाला आनंद आहे। आज भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सर्व देश या ठिकाणी उत्सव साजरा करतोय, पण आम्ही शेतकरी, आम्हाला अजून स्वातंत्र्य भेटलं नसल्याने आम्ही त्या ठिकाणी आज हे आत्मक्लेश आंदोलन करतोय। आम्ही काळे कपडे घातले, डोक्यावर काळी पट्टी बांधली आणि शासनाचा आम्ही त्या ठिकाणी निषेध का करतोय, तर शासन आमच्यावर अन्याय करतंय। हे जुलमी सरकार आहे। इंग्रज बरे होते असं वाटायला लागलं। आयुष प्रसाद हे इंग्रजांच्या पेक्षाही डेंजर, हिटलर सारखं काम या नाशिक जिल्ह्यामध्ये करताय। प्रत्येक शेतकऱ्याशी गोड बोलायचं आणि त्याची खोड मोडायची ही वृत्ती या आयुष प्रसादांची आहे। आणि यांना काय वाटलं, यांना स्पेशल गिरीश महाजनांनी फक्त हा रिंग रोड करण्यासाठी आणलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की शासकीय अधिकारी आणि शेतकरी यांच्या शिष्टमंडळ चर्चा करून अंतिम निर्णय त्या ठिकाणी आम्ही घेऊ। तो निर्णय व्हायच्या आत आयुष प्रसाद चुकीच्या पद्धतीनं रिंग रोडचं भूसंपादन करायला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांनी एजंट नेमले। ते एजंट आमच्या शेतकऱ्यांना फोन करतात, ते एजंट आमच्या शेतकऱ्यांना धाक दाखवतात की तुमचा 25% मोबदला जाईल, तुम्हाला आता पैसे मिळणार, उद्या नाही तर पैसेच मिळणार नाही, जबरदस्ती भूसंपादन। यांच्या बापाच्या जमिनी आहे का? अरे, जमिनी आमच्या कष्टाच्या आहेत। या आत्मक्लेशाच्या माध्यमातून तरी ते या स्वातंत्र्य दिनी स्वतःच्या बुद्धीमध्ये प्रकाश पाडतील आणि शेतकऱ्यांना न्याय देतील अशी अपेक्षा आम्ही या ठिकाणी करतोय। आता एकंदरीत संवाद साधल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली, मंत्री गिरीश महाजनशी देखील चर्चा झाली, मात्र नाशिकचे जिल्हा अधिकारी यांच्यावर या शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून आलेला आहे। पुढची त्यांची भूमिका आंदोलनाची देखील असणार आहे जर त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्या तर। कॅमेरामन धनंजय पवारसह प्रकाश धुर्वे, आपलं नाशिक।